नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आदरणीय पालकांनो. महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग या युट्यूब चॅनल तर्फे मी आपली मार्गदर्शक शमी महाडेश्वर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते. महाराष्ट्रातील MBBS प्रवेश प्रक्रियेविषयी अचूक, विश्वासार्ह आणि अधिकृत माहिती विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचवणे हा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. महाराष्ट्रात एकूण 42 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आहेत. या सर्व महाविद्यालयांची नावे, कॉलेज कोड, मागील वर्षांचे अंदाजित कट ऑफ मार्क्स तसेच इतर महत्वाची माहिती आम्ही यापूर्वीच आमच्या चॅनलवर सविस्तर सांगितली आहे. तो व्हिडिओ अजून पाहिला नसेल तर तो नक्की पहा. तसेच मुंबई, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील 11 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे विश्लेषण करणारा महाराष्ट्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेज भाग 1 आणि उत्तर महाराष्ट्र, विदर्भ व मराठवाड्यातील 12 प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचे विश्लेषण करणारा महाराष्ट्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस भाग 2 देखील आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. ते दोन्ही व्हिडिओ अवश्य पहा. हे तिन्ही व्हिडिओ आपणास आपल्या प्रादेशिक विभागानुसार अथवा जिल्ह्यानुसार, फीनुसार, दर्जानुसार प्रेफरन्स लिस्ट बनवायला अचूक मदत करतील. मात्र आजच्या या विषय भागात आपण अशा 5 प्रायव्हेट MBBS कॉलेजेसची माहिती घेणार आहोत ज्यांचा मागील काही वर्षाचा प्रवेश ट्रेंड पाहता तुलनेने कट ऑफ कमी राहिलेले दिसून येते. त्यामुळे मध्यम गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी ही कॉलेजेस प्रवेशाच्या दृष्टीने महत्वाचा आणि उत्तम पर्याय ठरू शकतात. परंतु पुढे जाण्यापूर्वी एक अतिशय महत्वाची सूचना. या व्हिडिओमध्ये सांगितलेले कट ऑफ मार्क्स, फी स्ट्रक्चर आणि इतर माहिती ही मागील काही वर्षाच्या अधिकृत प्रवेश प्रक्रियेतील उपलब्ध आकडेवारी व ट्रेंडवर आधारित आहे. 2026-27 या शैक्षणिक वर्षामध्ये फी रेग्युलेशन ऑथॉरिटी FRA, महाराष्ट्र CET सेल, नॅशनल मेडिकल कमिशन NMC किंवा संबंधित संस्थांच्या निर्णयानुसार फी स्ट्रक्चर, सीट मॅट्रिक्स, कॉलेज कोड, प्रवेश नियम किंवा इतर बाबींमध्ये बदल होऊ शकतो. म्हणूनच प्रवेशाचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी महाराष्ट्र CET सेल, संबंधित कॉलेज तसेच फी रेग्युलेशन ऑथॉरिटी FRA यांनी प्रसिद्ध केलेली अद्ययावत अधिकृत माहिती अवश्य तपासा. आणखी एक महत्वाची बाब, या व्हिडिओमध्ये सांगितलेले कट ऑफ हे मुख्यतः ओपन कॅटेगरीच्या मागील वर्षाच्या ट्रेंडवर आधारित अंदाजित कट ऑफ आहे. OBC, EWS, VJNT, ACBC, SC तसेच ST आणि इतर आरक्षित प्रवर्गांमध्ये कट ऑफ वेगळे असू शकतात आणि अनेक वेळा कमीही असतात. चला तर मग आता जाणून घेऊया अशा 5 महत्वाच्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस बद्दल. पहिले कॉलेज आहे वेदांता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, पालघर. या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 1147. हे पालघर जिल्ह्यातील आधुनिक सुविधा असलेले प्रायव्हेट मेडिकल कॉलेज असून अत्याधुनिक पायाभूत सुविधा, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर्स, आधुनिक रेडिओलॉजी विभाग आणि विकसित हॉस्पिटलमुळे विद्यार्थ्यांमध्ये या कॉलेजला चांगली पसंती मिळत आहे. या कॉलेजची वार्षिक ट्युशन फी स्ट्रक्चर मागील उपलब्ध माहितीनुसार सुमारे 16 लाखांच्या आसपास आहे. मात्र 2026-27 मध्ये या फी मध्ये बदल होण्याची पूर्ण शक्यता आहे. साधारण 2 लाख रुपयापर्यंत या कॉलेजचे फी स्ट्रक्चर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवेशापूर्वी संबंधित कॉलेज आणि FRA ची अधिकृत फी अवश्य तपासा. मागील काही वर्षांच्या प्रवेश ट्रेंडनुसार ओपन कॅटेगरीसाठी अंदाजे 400 ते 440 च्या गुणांदरम्यान प्रवेशाची संधी निर्माण झालेली दिसून आली होती. मात्र हा अंतिम कट ऑफ नसून दरवर्षी बदलू शकतो. अर्थात अंतिम कट ऑफ हा त्या वर्षीची प्रवेश प्रक्रिया, राऊंड, कॅटेगरी, उपलब्ध होणाऱ्या सीट्स, नवीन कॉलेजेस आणि विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार बदलू शकतो. दुसरे कॉलेज आहे डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन मेडिकल कॉलेज, अहिल्यानगर. या कॉलेजचा कॉलेज कोड 1135 आहे. महाराष्ट्रातील हे एक अत्यंत प्रतिष्ठित आणि जुने प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मानले जाते. या कॉलेजमध्ये 200 MBBS जागा उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी संधी वाढते. याशिवाय सुमारे 900 पेक्षा अधिक खाटांचे संलग्न रुग्णालय असल्यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट क्लिनिकल एक्सपोजर मिळतो. मागील उपलब्ध माहितीनुसार या कॉलेजचे वार्षिक ट्युशन फी स्ट्रक्चर सुमारे 13.50 लाख होते. मात्र 2026-27 मध्ये FRA च्या निर्णयानुसार या फी मध्ये बदल होऊ शकतो. मागील काही वर्षांच्या प्रवेश ट्रेंडनुसार ओपन कॅटेगरीसाठी अंदाजे 425 ते 450 गुणांदरम्यान प्रवेश झाल्याचे दिसून आले होते. तिसरे कॉलेज आहे विदर्भातील NKP सालवे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नागपूर. या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 1223. हे कॉलेज विदर्भातील प्रतिष्ठित प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस पैकी एक मानले जाते. येथे
1100 पेक्षा अधिक खाटांचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय उपलब्ध असून विद्यार्थ्यांना भरपूर पेशंट एक्सपोजर आणि क्लिनिकल लर्निंग मिळते. त्यामुळे अनेक विद्यार्थी या कॉलेजला प्राधान्य देतात. मागील उपलब्ध माहितीनुसार या कॉलेजचे वार्षिक ट्युशन फी स्ट्रक्चर सुमारे 13.50 लाख होते. मात्र 2026-27 या शैक्षणिक वर्षात या फी मध्ये वाढ अथवा बदल होण्याची शक्यता आहे. ओपन कॅटेगरीसाठी मागील काही वर्षाच्या ट्रेंडनुसार अंदाजे 430 ते 470 गुणांदरम्यान प्रवेश झालेला दिसून आला होता. चौथे कॉलेज आहे SMBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर नाशिक. या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 1144. हे कॉलेज अत्याधुनिक पायाभूत सुविधा, मोठे अद्ययावत रुग्णालय आणि विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या चांगल्या क्लिनिकल एक्सपोजरसाठी ओळखले जाते. नाशिक परिसरातील हे महत्वाचे प्रायव्हेट मेडिकल कॉलेज मानले जाते. मागील उपलब्ध माहितीनुसार या कॉलेजचे वार्षिक ट्युशन फी सुमारे 12 ते 13 लाखांच्या दरम्यान होती. 2026-27 या शैक्षणिक वर्षात FRAच्या निर्णयानुसार या फी मध्ये वाढ किंवा बदल करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम फी अधिकृत संकेतस्थळावरूनच तपासा. मागील काही वर्षांच्या प्रवेश ट्रेंडनुसार ओपन कॅटेगरीसाठी अंदाजे 440 ते 470 गुणांदरम्यान प्रवेश झाल्याचे दिसून आले आहे. पाचवे कॉलेज आहे KG सोमय्या मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर सायन मुंबई. या कॉलेजचा कॉलेज कोड आहे 1105. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित आणि जुन्या प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस पैकी हे एक कॉलेज आहे. अनुभवी प्राध्यापक, उत्कृष्ट शैक्षणिक वातावरण, आधुनिक प्रयोगशाळा आणि मुंबईसारख्या महानगरामध्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होणारा पेशंट फ्लो यामुळे विद्यार्थ्यांना उत्कृष्ट क्लिनिकल एक्सपोजर मिळतो. मागील उपलब्ध फी स्ट्रक्चरनुसार या कॉलेजचे वार्षिक ट्युशन फी सुमारे 12 लाखांच्या आसपास होती. मात्र 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी FRAच्या मंजुरीनुसार फी मध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ती माहिती प्रवेशापूर्वी अवश्य तपासा. मागील काही वर्षाच्या प्रवेश ट्रेंडनुसार ओपन कॅटेगरीमध्ये अंदाजे 450 ते 470 गुणांदरम्यान प्रवेश झालेला दिसून येतो. हा केवळ ट्रेंड नसून अंतिम कट ऑफ दरवर्षी बदलू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व कट ऑफ हे मागील काही वर्षाच्या ट्रेंडवर आधारित अंदाजित कट ऑफ आहेत. हे किमान गुण लक्षात घेऊन सांगितलेले आहेत. अर्थातच कट ऑफ मध्ये कमाल गुणांचा विचार केला जात नाही. OBC, EWS, SCBC, SC, ST, VJ, NT तसेच इतर आरक्षित प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी कट ऑफ यापेक्षा कमी असू शकतो. त्यामुळे केवळ गुण पाहून निर्णय घेऊ नका. कॉलेज निवडताना खालील बाबींचा नक्की विचार करा. तुमचे नीट गुण आणि एअर, महाराष्ट्र स्टेट मेरिट लिस्ट SML आणि कॅटेगरी रँक, कॉलेजचे फी स्ट्रक्चर, हॉस्पिटलमधील पेशंट फ्लो, हॉस्टेल सुविधा, कॉलेजचे लोकेशन, भविष्यातील PGची संधी, तुमच्या कुटुंबाचे आर्थिक नियोजन हे घटक प्रवेशाच्या वेळी महत्वाचे ठरतात. म्हणूनच योग्य प्रेफरन्स लिस्ट तयार करणे हेच मेडिकल प्रवेशातील सर्वात महत्वाचे पाऊल आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र मेडिकल करिअर काउन्सिलिंग हे विरारमधील आमचे अधिकृत मार्गदर्शन केंद्र केवळ MBBS प्रवेशासाठीच नव्हे तर BDS, BAMS, BHMS, BUMS, फिजिओथेरपी तसेच इतर आरोग्य विज्ञान शाखांच्या प्रवेश प्रक्रियेसाठीही विद्यार्थ्यांना विश्वासार्ह आणि अनुभवी मार्गदर्शन करत आहे. नीट 2026 प्रवेश प्रक्रिया संदर्भात NMC, MCC, महाराष्ट्र CET सेल यांच्याद्वारे येणारे अपडेट्स आणि अशाच प्रकारची अचूक, विश्वासार्ह आणि विद्यार्थ्यांच्या हिताची माहिती सर्वप्रथम मिळवण्यासाठी आमचे YouTube चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. जर तुम्हाला वैयक्तिक पेड काउन्सिलिंग हवी असेल तर स्क्रीनवर दिसणाऱ्या 93 25 26 15 65 या मोबाईल क्रमांकावर पेड काउन्सिलिंग असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. आम्ही अमुक कॉलेजमध्ये प्रवेश करून देऊ, म्हणजेच एका निश्चित अशा कॉलेजमध्ये प्रवेश करून देऊ. जर अशा प्रकारची हमी कोण देत असेल तर ते आपणास चुकीचे मार्गदर्शन करत आहेत व आपल्याकडून मोठ्या प्रमाणात पैसा उकळला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच तुम्ही कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नका. तुमची प्रवेश प्रक्रिया अधिकृत अशा महाराष्ट्र CET सेल आणि MCCच्या वेबसाईटवरूनच होणार आहे. या वेबसाईट शिवाय इतर कोणत्याही माध्यमातून प्रवेश प्रक्रिया होत नाही, हे कृपया लक्षात घ्या. आणि अशा स्वार्थी आणि लबाड लोकांपासून सावध राहा. योग्य तेथे योग्य वाटेल अशा मेडिकल काउन्सिलरचे मार्गदर्शन जरूर घ्या. केवळ वेबसाईटवर फॉर्म भरता आला म्हणजे आम्हाला मार्गदर्शनाची गरज नाही असे नसते.
प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला असंख्य अडचणी येणार आहेत आणि तेव्हा त्या सोडवण्यासाठी मेडिकल काउन्सिलरच आपणास मार्गदर्शन करू शकतो. आणि म्हणूनच तुम्ही योग्य अशा मेडिकल काउन्सिलरचे मार्गदर्शन जरूर घ्यावे. तुम्ही केवळ आमचीच निवड करा असे नाही, तर तुम्हाला योग्य वाटेल, तुम्हाला योग्य वेळ देणारा, तुमचे फोन उचलणारा आणि तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणारा मेडिकल काउन्सिलर निवडा, जेणेकरून तुम्हाला पश्चाताप होणार नाही. तुमचे लाखो रुपये वाचतील आणि वर्ष सुद्धा वाया जाणार नाही. आम्ही तुमचे गुण, कॅटेगरी, बजेट, एअर, स्टेट मेरिट लिस्ट आणि तुमच्या प्राधान्यानुसार योग्य प्रेफरन्स लिस्ट तयार करून प्रवेश प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. तसेच बेटरमेंट कधी घ्यावे, एक्झिट कधी घ्यावे, कॉलेजचा बॉन्ड, फी स्ट्रक्चर आणि इतर आवश्यक फॉर्म्स कसे भरावे याविषयी अचूक मार्गदर्शन करतो. तुमच्या उज्ज्वल वैद्यकीय भविष्याच्या प्रवासासाठी आम्ही सदैव तुमच्या सोबत आहोत. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.